नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खातं सोपवणार अशी बातमी आता समोर येत असतानाच या राज्याच्या जागा वाटपासंबंधित आता मोठी बातमी समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे यांची तळमळ ही नेहमी आपण बघितली असेल तर त्यांच्या प्रत्येक गटातून एकनाथ शिंदेंकडे गृह खातं द्यावं हीच मागणी या ठिकाणी केली जात होती. परंतु आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खातं येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील 39 आमदारांनी 15 डिसेंबरला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली असून एकूण 43 मंत्र्यांपैकी 42 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. अशातच आता या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार आहेत याची आता राजकीय अशातच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार आणि आता राजकीय वर्तुळात एक चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळते. पुढील काही तासात खात्यांचा विस्तार देखील या ठिकाणी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आधी खाती कुणाला वाटल्या जाणार यात देखील संभवता या ठिकाणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना गृहपद मिळावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत होती. परंतु अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी लावून धरली. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलं. त्यामुळे यंदाही हे मंत्रिपद नेमकं कोणाकडे राहणार यासाठी संपूर्ण जणांची तळमळ या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते. परंतु अशातच आता ह्या गृहमंत्रिपदाची या ठिकाणी एकनाथ शिंदेंकडे ही जागा येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहेत. शिंदेंच्या शिवसेने गटाला नगरविकास गृहनिर्माण खाते देणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त आमदार भाजपचे निवडून आले असताना भाजपच्या वाटेला मिळणारे यानुसार गृहमंत्री, महसूल मंत्री, संबंधित या ठिकाणी संपूर्ण पर्यटन, ऊर्जा मंत्री ही खाती मिळण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ खातं आणि या ठिकाणी महिला बाल विकास उत्पादन शुल्क ही खाती मिळण्याची शक्यता आहे. परंतु एकनाथ शिंदे यांना मात्र नगर विकास खाते मिळणार आहे आणि त्यासह गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन महत्त्वाचे खाते हे कोणाच्या वाट्याला जाऊ शकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता काही टायमामध्ये या ठिकाणी खाते वाटपाचा देखील आढावा समोर येणार आहे. तर अशाच नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.